स्वामींशी प्रत्यक्ष रूपाने भांडायलाही काही हरकत नाही, परंतु तेवढा आपण अधिकार प्राप्त करून घेतला आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा. स्वामी सेवेत रंगून जावं. श्री स्वामी समर्थ शरणम मम, श्री स्वामी समर्थ शरणम मम, श्री स्वामी समर्थ शरणम मम सतत मंत्र जपत राहावा. मग आपण एक दिवशी स्वामींना खरोखर शरण जातो आणि स्वामींना सांगतो की मी माझ्या ह्या देहाला तुमच्या चरणी अर्पण करतोय. माझ्या ह्या देहाचं जे काय करायचं ते तुम्ही करा. किंवा आपल्याकडे इथे बैल शर्यती होतात, त्याला माहित नाही मला कशासाठी मारतायत वरून, तो पळतोय पळतोय पळतोय, त्याला काही ज्ञान नाही आहे, परंतु त्याचा मालक त्याला नंबरमध्ये पहिला आणण्यासाठी प्रयत्न करत असतात, म्हणून त्याला वरून चाबूक मारत असतात. त्याच पद्धतीने स्वामी महाराज आपल्याला सुद्धा नंबर 1 मध्ये आणण्यासाठी खरोखर चाबूक मारतात. तुला काय कधी आणि किती द्यायचं ते मला माहिती आहे, तू फक्त माझा हो, मी तुझाच आहे. पण ते आपल्याला मान्य नसतं. मोठ्या मोठ्या साधू संतांना सुद्धा औदुंबर वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करण्याचा योग येत नाही. औदुंबर उंबराचं झाड असतं, त्याची मुंज झाली की त्याला औदुंबर म्हणतात आणि तो कल्पवृक्ष होतो. असं आपल्या इथे मुंज झालेलं आहे. स्वामींच्या कृपेने आपल्याला त्या वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करण्याचा योग आला. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज दत्त जयंती आहे. श्री दत्तप्रभूंना आपण गुरु मानतो आणि हे दत्तप्रभू म्हणजेच कोण आहेत, तर साक्षात गुरु म्हणजे ब्रह्मदेव, गुरु म्हणजे महाविष्णू, गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव. या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला. दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. आज उपस्थित सर्व स्वामी सेवक बंधू आणि भगिनीनो, आज दत्त जयंतीच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहोत असं आपल्याला वाटतंय, परंतु आपण इथे जमलेलो नाही. आपल्याला स्वामी महाराजांनी इथे एकत्रित आणलेलं आहे. याचं सायंटिफिकली प्रूफ जर आपल्याला द्यायचा असेल तर मी थोडक्यात देतो. आपण सकाळी जागे कोणामुळे झालो, आपण वॉशरूम मध्ये कोणामुळे गेलो, आपण एवढे दिवस जिवंत कोणामुळे आहोत, तर सायंटिफिकली दृष्टिकोनातून जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये अंदाजे 10 अब्ज शरीर पेशी आहेत. तांबडे पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स वगैरे 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 आणि न्यूरॉन्स नावाच्या 80 बिलियन्स न्यूरॉन्स. मग एवढं सगळं आपल्या शरीरामध्ये साम्राज्य आहे आणि त्या सर्व शरीर पेशी जिवंत आहेत, म्हणून आपण सकाळी जागे झालो आहोत. मग त्यांना कोणी जिवंत ठेवलंय, तर त्यांना जिवंत ठेवणारे 2 फॅक्टर आहेत. ते कोणते आहेत, तर एक आहे ग्लुकोज जे शरीर प्रोव्हाइड करतं आणि दुसरा आहे तो ऑक्सिजन. मग ऑक्सिजन कुठून मिळतो, तर बाह्य वातावरणातून मिळतो. मग बाह्य वातावरणामधून जेव्हा ऑक्सिजन घेत असतो तेव्हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह बरीच एनर्जी आपल्या शरीरामध्ये जात असते. म्हणजेच बाह्य वातावरणाचं म्हणजेच युनिव्हर्सल एनर्जीचं म्हणजेच परमेश्वराचं ईश्वराचं ऑक्सिजनवरती कंट्रोल असतं आणि त्या ऑक्सिजनमुळे आपल्या शरीरातील शरीर पेशी जिवंत आहेत, म्हणून आपण आतापर्यंत जिवंत आहोत. मग आतापर्यंत आपण त्यांना एकदा तरी थँक्स बोललोय का? ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत त्यांना आपण एकदा तरी थँक्स बोललोय का? तर नाही बोलत. मग काय होतं, त्यांना थँक्स न बोलल्यामुळे त्या नाराज होतात आणि त्या नाराज झाल्यानंतर त्या शरीरामध्ये वर्किंग सिस्टम मध्ये परफेक्शन देत नाहीत. त्यामुळे आपण आजारी पडतो, नको त्या ठिकाणी जातो, नको ती कामं होतात आपल्या हातून. म्हणजेच शरीर पेशींनी जर ठरवलं की अमुक अमुक ठिकाणी ह्या बॉडीला घेऊन जायचं आहे तर ते कुठेही घेऊन जाणार. मग वाटेल त्या ठिकाणी घेऊन जाणार. मग पोलीस स्टेशनला घेऊन जाणार, मग कोर्टात घेऊन जाणार, मग हॉस्पिटलला घेऊन जाणार, मग एखाद्या ट्रक खाली सुद्धा घेऊन जाणार, मग मंदिरात सुद्धा आणणार. मग एवढी लोक सोडून
मग एवढी लोक सोडून रस्त्यावर जर 10 मिनिटाकरिता आपण उभा राहिलो तर येताना जाताना आपल्याला 100 माणसं दिसतील, त्यापैकी इथं कोणी का नाही आलं, इथं एवढीच माणसं का आलो, तर आपल्याला स्वामी महाराजांनी इथं आणलेलं आहे, हे सत्य आहे. आपले काहीतरी ऋणानुबंध असतील मागच्या जन्माचे, म्हणून आपल्याला स्वामी महाराजांनी इथं आणलेलं आहे, हे परम सत्य आहे. म्हणून मगाशी त्यांचा गाण्याचा कार्यक्रम चालला होता तेव्हा मी त्यांना म्हटलं की एक गाणं आहे, सिनेमातलं गाणं आहे, परंतु हिरो आणि हिरोईन समोर न घेता स्वामींना समोर ठेवून जर ते गाणं म्हटलं तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते गाणं अतिशय लोकप्रिय आहे, परंतु तो सिनेमातला फील न आणता फक्त स्वामींना समोर ठेवून तो फील आणायचा. आणि ते गाणं आहे, तुमसे मिलकर न जाने क्यों और भी कुछ याद आता है, अपना जन्मों का नाता है. काही असेल बघा, एक एक शब्द त्या गाण्यातला स्वामींना फिट्ट बसतो. घरी गेल्यानंतर आपण ते अवश्य ते गाणं ऐकावं, फक्त आपण स्वामींना समोर ठेवून ते गाणं ऐकावं. परफेक्शन आहे स्वामींच्या बाबतीत, मागच्या जन्मीचं स्वामींचं आपलं काहीतरी नातं आहे, म्हणून आपण इथे एकत्रित आलेलो आहे, हेच सत्य आहे. गेली महिनाभर आम्ही दत्त जयंतीच्या तयारीला लागलो होतो. आपला स्वामी सेवक ग्रुप आहे त्यावरती आपण टाकलं आणि सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आणि दत्त जयंती समाराधना आपण आज केले. दत्त जयंती समाराधना म्हणजे काय, तर नृसिंह सरस्वतींच्या अवतारामध्ये स्वतः दत्तप्रभू समाराधना करायचे. समाराधना म्हणजे काय, तर प्रत्येकाने यावं, मुठभर तांदूळ आणावं आणि ते एकत्रित करावं आणि त्याचा महाप्रसाद बनवावा आणि तो दत्तप्रभूंना प्रसाद अर्पण करावा आणि तो प्रसाद म्हणून आपण स्वीकारून त्याचा आनंद भोजनामध्ये रूपांतर करून आपण ते खावं, प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार करावा, अशी परंपरा लाभली होती त्या काळी. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी मोठ्या प्रमाणात दत्त जयंती उत्सव साजरा केला आणि तेव्हापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये दत्त जयंती उत्सव साजरा होत आलेला आहे. आणि त्याच पद्धतीने स्वामींच्या साक्षीने स्वामींसमोर आपण तो दत्त जयंती उत्सव साजरा करत असतो. दत्त जयंती आणि स्वामी जयंतीला अन्नदान देणारे अनेक लोक आहेत, किंवा एकाच व्यक्तीचं आपण अन्नदान घेत नाही, कारण आपल्याला समाराधना करायची असते आणि त्या समाराधनेतून जेव्हा कोणी 100 रुपये देतील किंवा एखादा 10,000 रुपये देईल, तरी सुद्धा त्याच्या 100 रुपयाला तेवढीच किंमत असते आणि त्याच्या 10 रुपयाला सुद्धा तेवढीच किंमत असते, कारण हा त्याचा भाव असतो. त्या भावाने त्यांनी 100 रुपये दिलेले असतात, तो भाव फार महत्वाचा आहे. म्हणून ज्यांनी 50 रुपये 51 रुपये दिलेले आहेत त्याला त्यांनी काही असं समजायचं नाही की मला मी एवढेच देऊ शकलो, अजून काही करू शकलो असतो. ते स्वामींची इच्छा आहे, तुमच्याकडून तेवढंच घ्यायचं, तेवढंच स्वामी करून घेणार. आपल्याला जे दिले आहे ते आपण भगवंताच्या चरणी अर्पण करायचं असतं आणि तो प्रसाद म्हणून आपण स्वीकारायचा असतो आणि त्याचा विनियोग आपण आपल्या आयुष्यात करायचा असतो. अशा पद्धतीने आपल्याला स्वामींनी आपल्याकडून समाराधना करून घेतली. मोठ्या मोठ्या साधू संतांना सुद्धा औदुंबर वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करण्याचा योग येत नाही. खूप प्रयत्न करून सुद्धा, कोट्यावधी असून सुद्धा, त्यांची इच्छा असून सुद्धा या लोकांना औदुंबराच्या वृक्षाखाली गुरुचरित्राचं पारायण करण्याचं यश लाभत नाही. आणि ते सुद्धा ज्या वृक्षाची मुंज झाली आहे, म्हणजे औदुंबर, उंबराचं झाड असतं, त्याची मुंज झाली की त्याला औदुंबर म्हणतात आणि तो कल्पवृक्ष होतो. असं आपल्या इथे मुंज झालेलं आहे. स्वामींच्या कृपेने आपल्याला त्या वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करण्याचा योग आला. स्वामींच्या चरणी ते अर्पण केलेलं आहे, त्यामुळे स्वामींकडून त्यांना विशेष आशीर्वाद मिळणार आहेत, त्यांना लाभ मिळणार आहे. उद्या इथे जी सत्यदत्त पूजा मांडलेली आहे तो प्रसाद त्यांना मिळणार आहे, त्यांच्या घरपोच होईल किंवा जे जवळचे आहेत त्यांनी इथून घेऊन जावा. तो मिळालेला प्रसाद घरीच आपणच स्वतः खायचा आहे, बाहेरच्या लोकांना तो देऊ नये. आपण आपल्या धान्यामध्ये मिक्स करून आपण आपल्याच फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये खावा, कारण आपण केलेले पुण्याईचं फळ दुसऱ्याला जाऊ नये किंवा आपल्याच घरात साठवून राहावं, असा त्याचा मतितार्थ आहे. किंवा द्यायचं असेल तर मग पुण्य वाटपाचं काम जोरदार करावं, काही हरकत नाही. त्यामुळे द्यायचं असेल तरी तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता, परंतु ज्याला असं वाटतं की आम्हालाच ते पुण्य लाभावं त्यांनी, त्याच्यासाठी तो उपक्रम आहे.
मी एक दृष्टांत देतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आरती होईल आणि आरतीनंतर आपण आनंद भोजनाचा कार्यक्रम होईल, त्याचा आपण लाभ घ्यायचा आहे. ज्याने गुरुचरित्र वाचलं आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की शेवटी बऱ्याच कथा गुरुचरित्रामध्ये येतात आणि त्या कथेतून एक अर्थबोध होत असतो. तर एक कथा आहे, एक शेतकरी असतो आणि नृसिंह सरस्वती गुरु जात असताना त्यांना येऊन आडवा नमस्कार करतो आणि पुन्हा बाजूला होतो आणि मग गुरु निघून जातात. असा रोजचा कार्यक्रम चाललेला असतो. एक दिवशी गुरु त्याला विचारतात, तुझी काय इच्छा आहे? तर काय नाही म्हणतो, महाराज हे माझं शेत आहे, चांगलं पिकावं. मग दत्तगुरु त्यांना म्हणतात, ठीक आहे, तुझं शेत चांगलं पिकेल, कापून टाक. मग कापून टाक म्हटल्यानंतर ह्याला प्रश्न पडतो, अजून पीक आलं नाहीये, भरलं नाहीये व्यवस्थित, आता कुठेतरी पुढच्या आठवड्यात वगैरे 15 दिवसानंतर सगळे कापणार आहेत आणि मी आधी 15 दिवस कसं कापू? दत्तप्रभू म्हणतात, माझा ऐकायचं असेल तर काप, नसेल तर सोडून दे. नाही म्हणाले, गुरु आज्ञा मी पाळतो. मग त्यांनी ते कापायला सुरुवात केली. त्याच्या घरचे त्याला दगड मारून हाकलून काढायला लागले, सगळ्यांचं पीक आहे आणि तू लवकर कसा कापतोयस? पण नाही म्हणाले, गुरु आज्ञा म्हणजे गुरु आज्ञा. माझ्यावरती गुरूंची कृपा आहे, त्यांनी काहीतरी सांगितलं, काहीतरी हेतू असेल म्हणून त्या शेतकऱ्याने सगळं त्याचं जोंधळ्याचं पीक कापून टाकलं. आणि कापून टाकल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सर्वच पिकावरती रोग पडला आणि त्या गावातली सर्वांची पिकं, सर्वांच्या पिकाचा नाश झाला. फक्त याने कापून ठेवलेलं तेवढं एकच पीक तेवढं शाबूत राहिलं आणि ते पीक 10 गुणाने पटीने अख्खं एवढं त्याच्या घरामध्ये राशीच्या राशी लागल्या आणि त्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये धान्याचा स्टॉक झाला. ही गुरूंची कृपा असते. आणि मग त्यांनी त्या गावातल्या प्रमुखाला, पाटलाला बोलावून घेतलं आणि मग त्यानंतर त्यांनी सर्वांना गावभर ते धान्य वाटलं आणि त्या गावात दुष्काळ पडण्यापासून वाचवलं. म्हणजेच गुरुची कृपा आहे. आणि गुरुची कृपा आहे, पण ती झालेली कृपा आपल्याला मान्य नसते. जसं एखाद्या रेसमध्ये पळणारा घोडा असतो, त्याला माहित नसतं मला का पळवतायत आणि वरून चाबूक मारतात किंवा फटके मारतात किंवा आपल्याकडे इथे बैल शर्यती होतात, त्याला माहित नाही मला कशासाठी मारतायत वरून. तो पळतोय पळतोय पळतोय, त्याला काही ज्ञान नाही आहे. परंतु त्याचा मालक त्याला नंबरमध्ये पहिला आणण्यासाठी प्रयत्न करत असतात, म्हणून त्याला वरून चाबूक मारत असतात. त्याच पद्धतीने स्वामी महाराज आपल्याला सुद्धा नंबर 1 मध्ये आणण्यासाठी खरोखर चाबूक मारतात. हा कोणाला तरी, बऱ्याच लोकांना, आपल्यातल्या बऱ्याच लोकांना त्याची प्रचिती आली असेल. ईश्वर आपल्याला खरोखर चाबूक मारतो, पण ते आपल्याला मान्य नसतं. आपल्याला वाटतं हे कशाला झालं, हे व्हायलाच नाही पाहिजे होतं, हे कशासाठी झालं. म्हणून आपण इथे एक वरती वाक्य लिहिलेलं आहे, तुला काय, कधी आणि किती द्यायचं ते मला माहिती आहे, तू फक्त माझा हो, मी तुझाच आहे. पण ते आपल्याला मान्य नसतं. आपल्याला लगेच तातडीने सगळ्या गोष्टी हव्या आहेत. कर्जमुक्ती लगेच पाहिजे, आजार लगेच ठीक झाला पाहिजे, मुला मुलींची लग्न लगेच झाली पाहिजेत, नोकरी फास्ट लागली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला पटापट मिळायला पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते. परंतु दत्तप्रभूंना आणि स्वामींना असं अपेक्षित असतं की याला जर आता दिलं तर हे टिकणार आहे का? तर नाही टिकणार. मग त्याला देऊन उपयोग काय? तर थोडासा वेट अँड वॉच करावं आणि याला पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी एकदम परमनंट काम करून आपण द्यावं. परंतु ते आपल्याला मान्य नसतं. इतरांना मिळालं, आपल्याला का नाही मिळालं, इतरांना मिळालं, आपल्याला काय नाही मिळालं. आपली सतत अशी कंप्लेंट स्वामी समोर असते. स्वामींसमोर कंप्लेंट करायला काहीही हरकत नाही. स्वामींशी प्रत्यक्ष रूपाने भांडायलाही काही हरकत नाही. परंतु तेवढा आपण अधिकार प्राप्त करून घेतला आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा. स्वामी सेवेत रंगून जावं. श्री स्वामी समर्थ शरणम मम, श्री स्वामी समर्थ शरणम मम, श्री स्वामी समर्थ शरणम मम सतत मंत्र जपत राहावा. मग आपण एक दिवशी स्वामींना खरोखर शरण जातो आणि स्वामींना सांगतो की मी माझ्या ह्या देहाला तुमच्या चरणी अर्पण करतोय. माझ्या ह्या देहाचं जे काय करायचं ते तुम्ही करा. अशी एकदा वेळ आणि असा एकदा भाव आपल्या मनामध्ये आला की मग आपलं सगळं ओझ स्वामी आपल्या खांद्यावरती घेतात आणि वाहून नेतात. काल वारंग साहेब आले होते. त्यांचा त्यांनी अनुभव सांगितलेला आहे, आपल्याला युट्यूबला पाहायला मिळेल. त्यांच्या मुलाचा अपघात झाला
परंतु एवढा मोठा अपघात होता की त्यांना स्वामींनी त्याच्या मुलाला अलगद उचलून साईडला ठेवला. त्यांनी काल होते ते, त्यांनी काल अनुभव सांगितलेला आहे, कॅमेऱ्यामध्ये कैद सुद्धा झालेला आहे, आता ते आपल्या युट्यूबला टाकतील. सांगण्याचा उद्देश असा आहे की स्वामींच्या सेवेमध्ये असल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये, पूर्ण आयुष्यामध्ये 1.5 लाख 2 लाख धक्के, संकट आपल्याला सहन करायची आहेत. ती आहेतच, ती चुकणार नाहीत. मग तिथे एक आपण बोर्ड लावलेला आहे, आपल्याला नुसतंच मागच्या प्रारब्धानुसार भोग भोगण्यासाठी आपल्याला हे आयुष्य मिळालेलं नाही, तर आपल्याला हा देह नवीन प्रारब्ध घडवण्यासाठी झालेला आहे. म्हणून आपण नवीन प्रारब्ध घडवण्याचा प्रयत्न करायचा. मागच्या प्रारब्धाला घेऊन रडत बसायचं नाही. माझ्या नशिबात होतं म्हणून असं झालं, माझ्या नशिबात होतं म्हणून असं झालं. अजिबात नशिबाला दोष द्यायचा नाही. म्हणून कर्मसिद्धांताचा होणारा परिणाम म्हणजे नशीब. म्हणून आपण कर्मावरती जास्तीत जास्त जोर दिला पाहिजे आणि स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा आपली टाकून आपण जगत राहिलं पाहिजे. मग आपल्या आयुष्यात जर एवढं मोठे धक्के आहेत आणि ते सहन करायचे आहेत असं जर जन्मताच ठरलेलं आहे, तर मग स्वामी काय करतात माहितीये का? स्वामी आपल्याला इन्स्टॉलमेंट सिस्टम मध्ये आपल्याला धक्के देतात. एकदम मोठा धक्का द्यायच्या ऐवजी इन्स्टॉलमेंट सिस्टम मध्ये थोडे थोडे धक्के देऊन स्वामी आपले भोग भोगून संपतात. म्हणून स्वामींनी आपल्या प्रत्येक पुस्तकामध्ये एक पहिल्या पेजवरती प्रार्थना लिहून घेतलेली आहे, हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझे भोग मला भोगून संपवायचे आहेत, त्यासाठी मला मदत करा. आजपासून स्वामींना हेच मागायचं, माझे भोग आहेत, जे काही 1 लाख 1.5 लाख काही प्रॉब्लेम आहेत माझ्या आयुष्यात येणारे, त्यातले काही संपले असतील, हे तुमचीच कृपा, आणि अजून काही शिल्लक राहिले असतील तर ते सुद्धा आपल्या कृपेने थोडे धक्के सहन करून संपावेत, अशी मी आपणास विनंती करतो. अशा पद्धतीनं आपण स्वामींना विनंती करावी, मग स्वामी आपल्याला 100% मदत करतात. आज दत्त जयंतीचं महत्व सांगतो आणि 2 मिनिटात संपवतो. दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेवांचं गुरुतत्व पृथ्वीवरती अवतरलेलं असतं. म्हणून इंटरनल गायडन्स करणारा कोण आहे तर ब्रह्मा विष्णू महेश, म्हणजेच गुरु ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी गुरुतत्व मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीवरती अवतरलेलं असतं आणि याच गुरुतत्वामध्ये आपण आज या ठिकाणी नाहून निघालेलो आहे. आपल्याला हे गुरुतत्व आज मिळालेलं आहे. हे गुरुतत्व आज आपण इथून जाताना घरी घेऊन जायचं आहे, किंबहुना ते आपल्याबरोबर ऑटोमॅटिकच येणार आहेत आणि पुन्हा आपल्याला स्वामी महाराज या ठिकाणी बोलवणार आहेत आणि स्वामी महाराजांनी आपल्याला पुन्हा या ठिकाणी बोलवावं. आपल्या सर्वांच्या मागची इडापिडा हटू दे, सुख शांती नांदू दे, रोगराई हटू दे, सर्वांचं शत्रूंपासून रक्षण होऊ दे, असे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो.